मित्रांनो, लक्षात घ्या, कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. माझं नाव महादेव जगताप. मी अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य परिवहनमध्ये कंडक्टर म्हणून काम केलं. लातूर आगारात मी जवळजवळ 15 वर्ष होतो. लाल एसटी, धूळ भरलेले रस्ते, ग्रामीण प्रवासी, माझं आयुष्य त्यातच गेलं. पण एक रात्र अशी आहे जिची आठवण आजही अंगावर काटा आणते. तो काळ 2011-12चा असावा. लातूर ते उस्मानाबाद या मार्गावर आम्ही शेवटची नाईट फेरी चालवायचो. गावाकडच्या लोकांसाठी ही बस म्हणजे प्राणवायूच. शेतीवरून परतणारे मजूर, दवाखान्यातून येणारे नातेवाईक, कुणाची तरी कुटुंबातले लोक, अधूनमधून विद्यार्थी, असं सगळं. माझ्यासोबतच्या त्या रूटचा ड्रायव्हर होता काशीराम भोसले. कमी बोलणारा, कामात प्रचंड काटेकोर, दारू नाही, उगाच मस्करी नाही, पण गाडीवर हात देवासारखा. महादेव, ब्रेक तपासलास का? हो दादा, सगळं बरोबर आहे, असं रोजचं आमचं बोलणं. त्या रात्रीचा दिवस साधाच गेला होता. दिवसभराची 2 ट्रिप करून आम्ही थोडं दमलो होतो. रात्रीची शेवटची बस 8:30ला लातूरहून सुटायची. त्या दिवशी पाऊस नव्हता, ना धुकं, थोडा गार वारा होता, एवढंच. लातूर बस स्टँडवर मी तिकिटाचं बंडल घेत होतो. तोपर्यंत टाईम किपरने मला हाक मारली. महादेव, आज तुमच्या गाडीचा मेमो पाहिलास का? नाही, काय झालं? तो थोडा कुजबुजत म्हणाला. अरे नुसतं सांगतोय, हा रूट थोडा बदनाम आहे रात्रीचा. काही वर्षापूर्वी या वेळीची जी बस होती ना, पुलाजवळ अपघात झाला होता. बरेच लोक गेले होते. तेव्हापासून लोक म्हणतात रात्री उशिरा त्या भागात काहीतरी दिसतं म्हणे. मी हसून टाळलं. अहो, रोज जातो आपण तिकडून, कधीच काही नाही दिसलं. कॅश बॉक्स, ब्लँकेट, तिकीट मशीन घेऊन मी गाडीकडे गेलो. काशीराम दादाने आधीच इंजिन चालू केलं होतं. गाडी नेहमीप्रमाणे गळगळत उभी होती. मी रोजच्या सवयीप्रमाणे गाडीतील दिवे तपासले. प्लॅटफॉर्मवरून लातूर ते उस्मानाबाद अशी हाक दिली. हळूहळू प्रवासी चढू लागले. एक म्हातारी आजी, 2 मजूर, एक कॉलेजचा मुलगा, एका कुटुंबातील 3, बायको, नवरा आणि छोटं मूल. भरगच्च गर्दी नव्हती, पण बस रिकामीही नव्हती. रात्रीच्या फेरीला साधारण इतकीच गर्दी असायची. 8:30चा हॉर्न वाजला. दादा, काळा गाडी. काशीरामने सायलेन्सरला हलका झळका दिला आणि बस हळूच पुढे सरकली. लातूर शहर मागे सुटत होतं. हळूहळू रस्त्यावर शांतता वाढत होती. दोन्ही बाजूला शेतं, अधूनमधून एखादं छोटंसं गाव. चहाच्या टपऱ्या प्रकाशात चमकताना दिसत होत्या. बसच्या आतलाही गोंगाट हळूहळू कमी होत होता. कोणी खिडकी डोकं टेकून झोपत होतं, कोणी मोबाईलवर गाणी लावत होतं. मी तिकीट देत होतो. कोणी उस्मानाबाद, कोणी निलंगा फाटा, कोणी आगे भोसलेवाडी. सगळं अगदी रुटीन. परत मी पुढे येऊन ड्रायव्हर जवळच्या सीटवर बसलो. महादेव, आज जरा गाडी सैल सोडतो, थकवा आलाय बराच, काशीराम म्हणाला. हो दादा, काही हरकत नाही, वेळेत पोहोचतो आपणच. रस्त्यावर फारशी दुसरी वाहतूक नव्हती. 2-4 ट्रक, एखादी कार, एवढंच. रात्री 10च्या सुमारास आम्ही लातूरच्या हद्दीतून बाहेर पडलो. अजून पुढे एक मोठा पूल येतो हे मला माहीत होतं. तोच तो पूल ज्याबद्दल थोड्या वेळापूर्वी टाईमकीपर बोलत होता. अपघाताचं ठिकाण, अनेकांना जिवंत गिळणारा तो काळोखा भाग. मी नकळत घड्याळाकडे पाहिलं. 10:15. तेवढ्यात बसच्या मागच्या भागातून हलकी सळसळ ऐकू आली. कोणीतरी दाराकडे धावत गेल्यासारखं मी वळून पाहिलं, पण विशेष काही दिसलं नाही. 1-2 प्रवासी मात्र माझ्याकडे गोंधळून पाहत होते. आणि मग पहिल्यांदाच त्या रात्री मला काहीतरी विचित्र जाणवलं. बसच्या मधल्या सीटवर, जिथे मी आधीच कोणी नाही असं पाहिलं होतं, तिथे एक बाई बसलेली दिसली. पांढऱ्या साध्या नऊवारीत, जाड वेणी, कुशीत एक लहान मूल. मुलाने डोकं तिच्या मांडीवर टेकवलं होतं. बसच्या दिव्याच्या मंद प्रकाशात त्यांचे चेहरे पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हते, पण इतकं मात्र कळत होतं ते बाकी सगळ्यांपेक्षा वेगळे होते. मी मनात म्हटलं, अरे ही कधी चढली? मी तर पाहिलंच नाही. आता मला टाईम कीपरची सांगितलेली गोष्ट डोक्यात घुमू लागली.
रात्रीचा रस्ता, बदनाम पूल, अजब प्रवासी आणि पुढे जाऊन त्या बाईच्या तिकड्याची नोंद काही केल्या आठवत नव्हती. मी त्यांच्याकडे एकटक पाहत राहिलो. एस टीमध्ये रोज हजारो चेहरे बघायची सवय होती, तरीही त्या बाईच्या चेहऱ्यात काहीतरी खास होतं. शांत, पण नुसत्या शांततेतून दबलेला आक्रोश जाणवत होता. आणि त्यांच्या कुशीतलं मूल ते इतक्या शांतपणे झोपलं होतं, जणू बसचा आवाज हलणं त्याला काहीच जाणवत नव्हतं. तिकीट हवं का त्यांना? अचानक मनात विचार आला. कंडक्टर म्हणून हा माझा पहिलाच प्रश्न असायचा. तिकीट घेतलं का नाही? मी उभं राहून त्यांच्या बाजूने चालत गेलो. बाकी प्रवासी अंग चोरून झोपलेले, एखादा मोबाईलवर व्हिडिओ पाहत होता. मी त्यांच्या जवळ पोहोचलो तेव्हा एक विचित्र गोष्ट लक्षात आली. त्यांच्या आसपासची हवा जरा थंड होती. बाकी बसमध्ये जशी घामट, बंद वातावरणाची उकळ असते तसं नव्हतं. त्यांच्या सीटजवळ जणू वारा थंडगार वाहत होता. ताई, तिकीट? मी हलक्या आवाजात विचारलं. त्या क्षणी त्यांनी वर पाहिलं. मी त्यांच्या डोळ्याकडे पाहण्याचं टाळलं. उस्मानाबाद, त्यांनी मंद आवाजात सांगितलं. त्यांचा आवाज खूपच हलका पण स्पष्ट होता. मी मनाशी म्हटलं, ठीक आहे, रुटीन प्रवासी असेल. किती जण? त्यांनी कुशीतल्या मुलाकडे पाहिलं. 2, त्यांनी कुजबुजल्यासारखं म्हटलं. मी तिकीट काढलं. मशीनचा आवाज त्या शांततेत विशेष मोठा वाटू लागला. पावती कापून मी त्यांच्याकडे पुढे गेली. त्यांनी हळूच तिकीट घेतलं, पण पैशाबद्दल काहीच बोलल्या नाहीत. ताई, पैसे? त्या माझ्याकडे शांतपणे पाहत राहिल्या. मग हलक्या आवाजात म्हणाल्या, दादा माफ करा, माझ्याकडे पैसे नाहीत, माझी मदत करा, मी तुमच्या पाया पडते. मी थोडा चकित झालो. प्रवासी नेहमी हातात पैसे देतात, पण इथे काहीच नाही. पण त्या बाईचा चेहरा असा होता की कोणालाही दया आली असती. असेल बिचारी कोण्या संकटात. ठीक आहे, इतकंच मी म्हटलं. कंडक्टर म्हणून नेहमीपेक्षा अनुभव जास्त महत्त्वाचा. 1-2 वेळा असं होतंच. मीच खिशातून पैसे भरायचे ठरवले. बस पुढे जात राहिली. रात्र गळत होत होती. दोन्ही बाजूचं अंधारलेलं शेत, कधीतरी झाडांचा समूह, लांबवर गावाचे 2च दिवे. काशीराम शांतपणे गाडी चालवत होता. मी त्याच्या बाजूला जाऊन बसलो. दादा, मागच्या सीटवर ती नवीन बाई दिसली का? कोण? पांढऱ्या नऊवारीत मुलाला घेऊन बसलीये. त्याने रिअर व्ह्यू मिररमध्ये एक कटाक्ष टाकला. हो, कुणीतरी आहे का? हो, कधी चढली आठवत नाही. तिकीट घेतलं पण पैसे नाही म्हणे. काशीराम हलकासा हसला. गावाकडच्या बाया असतात ना, थोड्या भाबड्या. असेल बिचारी कोण्या संकटात. मी काही न बोलता परत मागे आलो. माझं लक्ष वारंवार त्यांच्या सीटवर जात होतं. मुलाची पापणी हलतही नव्हती. बस अधूनमधून खड्ड्यात आदळत होती, पण त्या दोघांकडे जणू त्याचा काहीच परिणाम नव्हता. अचानक बसच्या छतावर हलका खळखळाट झाला. जणू कुणीतरी वरून धावत गेलं. मी धसकून छताकडे पाहिलं. बाकी सगळे प्रवासी निर्विकार. तेवढ्यात ती बाई हलक्या आवाजात म्हणाली, अंधार होईल. मी सरळ उभाच राहिलो. काय? अंधार. अजून थोड्याच वेळात. त्यांची नजर बसच्या पुढच्या काचेवर खिळलेली होती. मी घड्याळाकडे पाहिलं. 10:30. लातूर उस्मानाबाद रस्त्यावर मध्यभागी असलेलं छोटंसं गाव यायचं होतं. तिथे कधीकधी अचानक वीज जायची हे खरं होतं, पण त्यांनी इतक्या ठामपणे हे सांगणं, माझ्या अंगावर शहारे आले. 5-10 मिनिटात खरंच पुढच्या गावात पोहोचलो. तेव्हा अचानक सगळे रस्त्याचे दिवे एकामागून एक बुजू लागले. अंधारात फक्त आमच्या बसचे हेडलाईट चमकत होते. पहा, सांगितलं होतं ना. त्या बाईचा हलका आवाज माझ्या कानात आला. आता मात्र माझं मन ढवळू लागलं. एवढं नुसतं योगायोग म्हणायचा का? मी काशीरामजवळ जाऊन हळूच म्हणालो, दादा, मागची बाई थोडी वेगळीच वाटते. ती म्हणाली होती आता अंधार होईल, आणि झालाही. काशीरामने बाई ब्रेकवर ठेवत रस्ता बघतच उत्तर दिलं, तू तणावाखाली आहेस. रात्रीचा प्रवास, अपघाताची आठवण, मेंदू खेळ करतो. पण मेंदू खेळ करत होता की काहीतरी खरंच वेगळं घडत होतं हे मी पुढच्या एका घटनेनंतरच समजू शकलो. पुढच्या गावानंतर रस्ता अजून शांत झाला. आता आम्ही त्या बदना पुलाजवळ पोहोचण्याच्या रेंजमध्ये होतो.
त्या बाजूला मोबाईल नेटवर्कही नीट लागत नाही अशी सगळ्यांची तक्रार. मी मागे वळून त्यांच्या सीटवर पाहिलं. त्या बाई माझ्याकडेच पाहत होत्या आणि पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसलं एक अवर्णनीय दुःख आणि एक लपलेली चेतावणी. बस पुढे सरकत होती. इंजिनचा आवाज, चाकांचा रस्त्यावरचं घर्षण, अधूनमधून खिडकीतून शिट्टी मारत येणारा वारा, या सगळ्यात एक विचित्र शांतता पसरली होती. प्रवासी आता जवळजवळ सगळे झोपले होते. मधून मधून एखाद्याचा खांदा हलायचा, कोणाची मान झटक्याने पुढे यायची, पण सगळीकडे अर्धवट निद्रा. मी पुन्हा एकदा मागे वळून त्या बाईकडे पाहिलं. त्या अजूनही तिथेच होत्या. त्यांची नजर मात्र आता पुढच्या दिशेला रोखलेली. मुलाचं डोकं अजूनही तसंच त्यांच्या मांडीवर. ताई, मी हळू आवाजात म्हणालो, तुम्ही कुठल्या गावचे? त्या थोड्या वेळाने बोलल्या, आता काहीच बोलू नका, मुलगा झोपलाय माझा, आवाज नका करू. त्यांचा आवाज ना रागीट ना प्रेमळ, पण विचित्र थंड. मी गोंधळून परत पुढे आलो. पुलापर्यंत पोहोचायला अजून काही किलोमीटर असतील. रस्त्यावर दोन्ही बाजूला गडद अंधार. दूरवर कुठलंही गाव दिसत नव्हतं. एखाद्या वेळी काही कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. इतक्यात अचानक बसने थोडा झटका घेतला. काशीरामने ताबडतोब गिअर बदलला. काय झालं दादा? मी विचारलं. काही नाही, ॲक्सेल किंवा क्रॉस जॉईंटचा आवाज आहे वाटतं. बघतो पुढे. इंजिनवर त्याचा हात पक्का होता, पण त्याच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसली. महादेव, ब्रेक तपासले होतेस ना? हो दादा, अगदी रुटीनप्रमाणे. काहीतरी जड वाटतंय पेडल. मी एवढ्यात माझं लक्ष रिअर व्ह्यू मिररकडे गेलं. आरशात दिसत होतं ती बाई उठून उभी आहे. तिच्या बाजूचे हँडल पकडून ती किंचित पुढे वाकली होती, जणू बसच्या पुढचं अंतर मोजत आहे. तेवढ्यात बसच्या आतल्या बेलचा टणटण असा स्पष्ट आवाज आला. मी दचकून उभा राहिलो. रात्रीच्या वेळेला क्वचितच कोणी बेल वाजवतं. सगळे झोपेत असतात आणि ती बेल एकदम समोरच्या दाराजवळची. काशीराम म्हणाला, कुणाला उतरायचं वाटतं, बघ जरा. मी पुढे मागे पाहिलं. कोणी उभं नाही दाराजवळ, सगळे झोपलेत. माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदम टणटण आवाज आला. यावेळी बेलचा आवाज थोडा जास्त तीव्र वाटला. काशीरामने थोडं गोंधळून माझ्याकडे पाहिलं. मस्करी करू नकोस महादेव, मी ड्राईव्ह करताना असा खेळ नको. दादा, मी बेलजवळ गेलोच नाही. मी परत दाराजवळ पोहोचलो. बेलचा स्विच नीट होता, कुणी हात लावलेला नव्हता, कोणताही प्रवासी जागा नव्हता. आणि मग मला जाणीव झाली, बेल वाजली तशी प्रत्येक वेळी पुढच्या रस्त्यावर एक मोठा खड्डा किंवा बाजूने येणारा ट्रक दिसत होता आणि काशीराम थोडा ब्रेक दाबून गाडी सावरत होता. पहिल्यांदा बेल, रस्त्यावर अचानक समोरून आलेला ट्रक. दुसऱ्यांदा बेल, रस्त्यावर खोल खड्डा. दोन्ही वेळेला गाडी थोड्या अंतराने वाचली होती. त्या बाई आता बसच्या मधोमध उभ्या होत्या. त्यांची नजर थेट काचेपलीकडच्या अंधारात. ताई, तुम्ही बेल वाजवताय का? मी घाबरलेल्या आवाजात विचारलं. त्या हलकासा हसल्यासारख्या वाटल्या. तुझ्या प्रवाशांना सुरक्षित पोहोचवणं हेच ना तुमचं काम? हो, कधी कधी या रस्त्यावर अजून कोणीतरी तेच काम करत असतं, एवढं समज. त्यांचे शब्द माझ्या पोटात गोळा आणणारे होते. ताई, तुम्हाला नक्की कुठे उतरायचं आहे? जिथं त्या पुलाजवळ चहाची टपरी आहे ना, त्याच्या अगोदर. त्या टपरीचं नाव मला चांगलंच माहीत होतं. मामाचा कट्टा. पुलाच्या अगदी आधी डावीकडे. रात्री उशिरा जरी थोडेफार ट्रक थांबत असले तरी त्यापुढे रस्ता फार धोकादायक मानला जायचा. मी पुढे येऊन काशीरामला सांगितलं, दादा, मागची बाई म्हणतेय पुलाच्या आधी उतरायचं आहे तिला. अरे, तिथे कोण उतरतं रात्री? त्याने नाक मुरडत असं विचारलं. माहीत नाही, पण बेल बहुधा तीच वाजवत असावी. काही क्षण आम्ही दोघंही निशब्द झालो. बस पुढे सरकत होती. हेडलाईटच्या प्रकाशात अधूनमधून रस्त्यावरचा पांढरा लेन मार्किंग चमकत होता. आणि अचानक ब्रेक पॅडलने आवाज केला, जणू काहीतरी तुटलं. काशीरामने जोरात शिवी घातली आणि हँडब्रेकला हात लावला. महादेव, ब्रेकमध्ये गडबड आहे, फुटला तर नाही ना पाईप? बसचा वेग कमी झाला होता, पण पूर्ण थांबलेली नव्हती.
रस्त्यावरची चढ उतार नाही म्हणून गाडी अजून थोडी घसरतच पुढे जात होती. माझ्या अंगातून घाम फुटला. या अवस्थेत पुलाच्या जवळ पोहोचणं याचा विचारही भयानक होता. तेवढ्यात तिसऱ्यांदा बेलचा आवाज. यावेळी आवाज इतका तीव्र होता की आडवे चाललेले 2-3 प्रवासी दचकून उठले. काय झालं कोणीतरी विचारलं. काशीराम ओरडला, महादेव बाहेर बघ, काही टपरी वगैरे दिसते का, बघ पटकन. मी पुढच्या दाराजवळ जाऊन बाहेर पाहिलं. बसच्या हेडलाईटच्या डावीकडे थोड्या अंतरावर खरोखरच एक चहाची टपरी दिसत होती. मामाचा कट्टा. दिवे मंद होते पण उघडीच होती. दादा टपरी आली, डावीकडे आहे. हँडब्रेक पूर्ण खेचतोय, लोकांना सांभाळायला सांग. मी बसच्या मधोमध येऊन ओरडलो. सगळ्यांनी सीट पकडा, गाडी थोडी जोरात थांबेल. बस थरथरत घासत हळूहळू टपरीच्या थोड्या पुढे येऊन थांबली. इंजिन अजूनही चालू होतं पण ब्रेक पॅडल खाली चढकल्यासारखं. आणि त्या क्षणी मी मागे वळून पाहिलं. त्यांच्या सीट रिकाम्या होत्या. त्या बाई आणि त्यांचं मूल कुठेच दिसत नव्हतं. बस रस्त्याच्या कडेला उभी होती. बाहेर पूर्ण अंधार नव्हता कारण टपरीतल्या ट्यूबलाईटचा पांढरा प्रकाश आमच्या हेडलाईटचे किरण एकत्र येऊन एक विचित्र उजेड तयार करत होता. इंजिनचा आवाज, थांबताना कोसळलेल्या बॅगा, प्रवाशांची कुजबूज, सगळं एकदम गळून गेलं होतं. सगळे ठीक ना, कुणाला धक्का वगैरे लागला नाही ना, मी घाईघाईने विचारत होतो. हो हो ठीक आहोत, कोणीतरी म्हणालं. काशीरामने हँडब्रेक घट्ट करून इंजिन बंद केलं आणि खाली उतरला. महादेव, मी ब्रेक तपासून घेतो, तू प्रवाशांना आतच बसायला सांग, कोणी खाली उतरू नये. मी होकारार्थी मान हलवली पण माझं लक्ष सतत त्या रिकाम्या सीटवरच होतं. पांढरी नऊवारी, झोपलेलं मूल. काही मिनिटापूर्वी जिथे ते शांतपणे बसले होते तिथे आता फक्त रिकामी सीट. महादेव, चहा घेणार का, टपरीवरून कोणीतरी आवाज दिला. तो मामाचा होता. मी थोडं थांबलो. थांबा, आधी इथलं पाहतो. तेवढ्यात मागच्या सीटवर बसलेला कॉलेजचा मुलगा म्हणाला, अंकल, आताच इथे एक छोटी लेडी आणि छोटं बेबी बसला होता ना, ते कुठे गेले. मी कळवट हसलो. तुलाही दिसली. हो, आपण थांबलो होतो तेव्हा. मी पुन्हा पाहिलं तेव्हा कोणीच नव्हतं. माझ्या अंगावर काटा आला. ताई तुम्हाला दिसल्या होत्या का, मी पुढच्या सीटवरच्या बाईला विचारलं. हो, पांढऱ्या साडीतल्या होत्या. मला वाटलं कोणत्या गावात उतरणार. म्हणजे मला फक्त नव्हे, सगळ्यांनाच त्या दिसल्या होत्या. मग त्या अचानक कशा गायब झाल्या. मी बाहेर उतरलो. काशीराम बसखाली वाकून ब्रेक पाईप तपासत होता. काय दिसतंय दादा, तो खचलेल्या आवाजात म्हणाला. मुख्य ब्रेक पाईपजवळ पूर्ण गळाला आहे. थोडं पुढं गेलो असतो पुलाजवळ आणि पूर्ण फुटला असता तर. त्याने वाक्य अर्धवट सोडलं. मला कल्पना आली. पुलाच्या उतारावर वेगात ब्रेक फेल. त्या अपघाताची कथा प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. मामा टपरीजवळ आला. अहो, इतकी मोठी बस इथे कधीच थांबत नाही रात्री. काय झालं. काशीरामने ब्रेकची गडबड सांगितली. मामा क्षणभर शांत झाला. मग गंभीर आवाजात म्हणाला, बाबांनो, तुम्हाला माहिती आहे का, काही वर्षापूर्वी असाच एक अपघात झाला होता इथं. तुमच्यासारखी शेवटची फेरी. रात्री पावसात ब्रेक फेल. बस थेट पुलावरून खाली गेली. बरेच लोक गेले रे. त्यात एक बाई होती पांढऱ्या नऊवारीत. ती तिच्या मुलाला घेऊन उस्मानाबादला निघाली होती म्हणे. माझ्या पायाखालची जमीन थोडी हल्ल्यासारखी वाटली. पांढरी नऊवारी. हो, आणि मुलगा खुशीतच होता. दोघांचेही मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडले. तेव्हापासून रात्र झाली की ट्रकवाले आणि काही बसवाले सांगतात, कधी कधी पुलाच्या आधी एक बाई मुलाला घेऊन उभी दिसते. काही म्हणतात बसमध्ये बसलेली दिसते, कधी फक्त खिडकीतून. काशीरामने माझ्याकडे पाहिलं. आमची दोघांची नजर आपोआप त्या रिकाम्या सीटवर गेली. मामा पुढे म्हणाला, तुम्ही बरं झालं इथेच थांबला पुलाच्या आधी, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. मी थरथरत म्हणालो. आम्ही नाही थांबवली इथे बस. बेल वाजले 3 वेळा, त्यामुळे दादा थांबले. मामा चकित झाला. बेल कोण वाजवत होतं, मी अडखळत म्हणालो. तीच बाई,
पांढऱ्या साडीतली आणि तिचं मूल. ती म्हणाली होती, पुलाजवळची टपरी येते, तिथं उतरायचंय. मामा काही काळ नुसताच आमच्याकडे पाहत राहिला. मग शांत आवाजात म्हणाला, किती वर्ष झाली त्या अपघाताला, पण बहुतेक कोणाचं तरी काम अजून पूर्ण झालं नाही. कोणीतरी अजूनही लोकांना वाचवतंय असं दिसतंय. त्या रात्री आम्ही तिथे जवळजवळ तासभर थांबलो. आगाराला फोन करून अडचण सांगितली. दुसरी बस पाठवली गेली. प्रवाशांना त्यात चढवून पाठवलं. आम्ही मात्र तिथेच थांबलो. ब्रेकची तात्पुरती दुरुस्ती करून सकाळी परत लातूरला आलो. संपूर्ण वेळ माझ्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता, ती बाई नक्की कोण? अपघातात मृत्यू पावलेली ती प्रवासी की केवळ लोकांच्या कल्पनेतली एक कथा? पण मग बसमधल्या सगळ्यांनी तिला पाहिलं होतं, तिकडेही घेतलं होतं, बेलही वाजली होती. हे सगळं खरं होतं का, की आम्ही सगळेच काही काळासाठी वेळ लागलेले? उत्तर मात्र मला काही वर्षांनी मिळालं, आणि तेही थेट आगाराच्या जुन्या फाईलमधून. त्या घटनेनंतर काही दिवस मी प्रचंड अस्वस्थ होतो. रात्रीच्या फेऱ्या टाळायला सुरुवातीला मी वेगवेगळी कारणं सांगू लागलो, पण नोकरी म्हणजे नोकरी. काही दिवसांनी पुन्हा त्याच रूटवर त्याच वेळेला मला जायला लागलं. फरक एवढाच, काशीरामला त्या रात्रीनंतर ब्रेकबद्दल प्रचंड भीती वाटू लागली आणि त्याने दुसऱ्या रूटवर बदल मागून घेतला. एकदा मी आगारातल्या जुन्या फाईल्सकडे पाहत बसलो होतो. अपघाताचे रिपोर्ट्स, पंचनामे, चौकशीची कागदपत्र, हे सगळं मला त्या घटनेनंतर वेळासारखं वाचावंसं वाटत होतं. कदाचित काहीतरी सुगावा मिळेल अशी एक आशा. काय रे महादेव, आज अचानक कागदपत्र? ऑफिसमधला क्लार्क असून विचारत होता. तसं त्या पुलाजवळचा जुना अपघात होता ना, त्याबद्दल माहिती बघतोय. तो थोडा गंभीर झाला. हो, भारीच होता तो. इथल्या सगळ्या जुन्या लोकांना आठवतंय अजून. तुला काय करायचं त्यांचं? तसंच कुतूहल. कागदे चालता चालता मला एक फाईल हातात लागली. वर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, लातूर उस्मानाबाद 10:30 PM, बस अपघातात, वर्ष 2002. मी फाईल उघडली. आता ड्रायव्हरचं स्टेटमेंट, चौकशी अधिकाऱ्यांचे रिपोर्ट, मृत प्रवाशांची यादी आणि शेवटी काही जुने फिके फोटो स्टेपल केलेले. एका फोटोवरील चेहऱ्याकडे पाहता क्षणी माझ्या पाठीवरून थंड लहर गेली. पांढरी नऊवारी, साधा गुंडा, कडेवर घट्ट पकडलेलं लहान मूल. तो चेहरा, तिचं नजरेची शांतता, अगदी तसाच. कॅप्शनवर लिहिलं होता, स्वर्गीय सुनीता दत्तात्रय देशमुख, वय 29, प्रवासी उस्मानाबादसाठी. कुशीत मुलगा स्वर्गीय मेहर दत्तात्रय देशमुख, वय वर्ष 4. माझे हात अक्षरशः थरथरू लागले. मी फोटो जवळ आणून पुन्हा पाहिलं. ताई, माझ्या तोंडोडून नकळत निघालं, त्या रात्री बसमध्ये दिसलेली तीच बाई. फरक इतकाच, इथे फोटो जरा तरुण दिसत होता, पण डोळ्यातलं काहीतरी अगदी तेच. क्लार्क जवळ आला. काय महादेव, ओळखीचं कुणी आहे का? मी ओठ कोरडे पडत म्हणालो. हो, कदाचित मला भेटलेली प्रवासी. तो हसला. कधी? 2002 नंतर तर ती जिवंतच नाही, अपघातातच गेली ना? मी काही उत्तर दिलं नाही. मनात त्या रात्रीचा सगळा सीन एकदम फिरून गेला. तिकीट घेताना तिचा हलका आवाज, अंधार होईल असं आधीचं सांगणं, ब्रेक फेल होण्याच्या आधी वाजणारी बेल, टपरीच्या आधीचं बस थांबवणं, आणि मग बस थांबताच तिचं आणि मुलाचं गायब होणं. क्लार्क परत आपल्या कामाला गेला. मी फोटो हातात धरून खूप वेळ बसून राहिलो. हृदय धडधडत होतं, पण त्यात एक विचित्र शांतताही मिसळली होती. कदाचित सगळा सस्पेन इथंच होता. त्या अपघातात ज्या रूटवर ती बाई आणि तिचा मुलगा गेले होते, त्याच रूटवर त्याच वेळेला अनेक वर्षांनी आमची बस ब्रेक फेल होण्याच्या टप्प्यावर होती. जर ती नाही दिसली असती, बेल नाही वाजली असती, किंवा पुलाच्या आधी टपरीवर उतरायचं कारण काही मिळालं नसतं, तर कदाचित आमच्या बसचाही तोच शेवट झाला असता. तिने स्वतःच्या मृत्यूच्या ठिकाणीच अनोळखी लोकांना वाचवलं. त्या दिवसांपासून जेव्हा जेव्हा मी त्या रस्त्यावरून जातो, विशेषतः रात्री, पुलाच्या आधी माझं लक्ष आपोआपच त्या मधल्या सीटवर जातं. कधी कोणी बसलेला दिसत नाही. कधी कधी खिडकीच्या काचेवर एक हलका प्रतिबिंब असल्यासारखं वाटतं. अंधारात पांढरा रंग चमकतो
आणि लगेच नाहीसा होतो. काही ड्रायव्हर अजूनही म्हणतात, महादेव, कधी कधी पुलाजवळ ब्रेक भारीच जड वाटतो, पण काहीतरी अनोळखी शक्ती आपल्याला अगदी योग्य वेळी सावध करते. मी फक्त हसतो. सांगावंसं वाटतं, कदाचित तीच असेल तुमच्या बसमध्येही काही क्षणासाठी. पण मग गप्प बसतो, कारण प्रत्येकाला सगळं समजावून सांगणं शक्य नसतं. आज तुम्हाला ही गोष्ट सांगतोय कारण मी आता नोकरीत नाही आहे. निवृत्ती घेतली, बराच काळ झाला. रात्री बसचा आवाज, तिकीट मशीनाचा टकटक, ड्रायव्हरचा हॉर्न, चहाच्या टपरीचा वास, हे सगळं आता आठवणीतच राहिलंय. पण त्या रात्रीचं सत्य, ती पांढऱ्या नऊवारीतील बाई, तिच्या कुशीतलं मूल आणि पुलाच्या आधी आपल्याला वाचवणारी ती बेल, हे सगळं माझ्यासाठी कथा नाही. लोकांना वाटेल ही फक्त बनवलेली हॉरर स्टोरी आहे, पण माझ्यासाठी, महादेव जगतापसाठी, ही माझ्या डोळ्यांसमोर घडलेली एक अक्षरशः सत्य घटना आहे, जिचा सस्पेन्स मला एका जुन्या फाईलमधल्या फिकट फोटोमध्ये उलगडलेला दिसला.